या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. आर्थिक गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची 10 महिन्यांच्या कालावधीकरिता 15% परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक प्रकरणातील फरारी आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गजाआड केलं. संशयित आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी, वय 36, राहणार राजारामपुरी, दौलतनगर असं त्याचं नाव आहे. त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली. ग्लोबल ट्रेनिंग सर्व्हिसेस गुन्ह्यामध्ये संशयित सोमनाथ कोळी हा आरोपी होता. कोल्हापूर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित सोमनाथ कोळी याचा शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तसेच त्याचे मित्रांसह नातेवाईक यांच्याकडे तपास केला, परंतु माहिती मिळून येत नव्हती. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, शुभम संगपाळ यांना आरोपी सोमनाथ कोळी हा बेंगलोर येथे राहत असून बेळगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसस्थानक परिसरात सापळा रचून त्याला पकडण्यात आलं.